मी वैभव राऊत ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूर अंतर्गत आपले सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण आलेलो आज एका तुरीच्या प्लॉटला भेट द्यायला। तर या तुरीचा प्लॉट कशा पद्धतीने डेव्हलप झाला, कसा यामध्ये ट्रीटमेंट झाली, ते आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया आपल्या शेतकरी मित्राकडून। नमस्कार काका। नमस्कार। आपलं नाव आणि पत्ता सांगा काका। माझं नाव श्रीराम बळीराम चौधरी, मुक्काम मानकी, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ। तर हे संपूर्ण क्षेत्र आपलंच का? हो। बर, यामध्ये आपण कशा पद्धतीनं हा प्लॉट डेव्हलप केला याची थोडी शेतकऱ्यांना माहिती दी सांग। कशा पद्धतीनं म्हणजे आता हे जे अंतर आहे दोन्हीचं, हां, तर हे आपण 6 फुटात ठेवलेलं आहे अच्छा, आणि 3-4 बिया टाकून लागवण केलेली आहे। आणि ग्रीन लाईफचं तुमचं सॉईल बीज प्रक्रिया वापरली, ब्रीज प्रक्रिया केली। हो। सॉइल ब्रीज प्रक्रिया केल्यानंतर याला आप तुम्ही पूर्ण हे ऑर्गॅनिकच आहे का, याचा काही केमिकल वगैरे? पूर्ण ऑर्गॅनिक, याच्यामध्ये कोणतेही रासायनिक नाही आहे आणि काहीच वापरलं नाही। खतही वापरलं नाही याला? नाही नाही काहीच। असं वाटेल काय, शक्य नाही वाटणार हे खत नाही वापरलं म्हणून? वाटत मलाही नाही, पण आपण हे पहिल्यांदा समजा करून पाहिलं अच्छा, तर एकदम चांगलं म्हणजे रिझल्ट वाटून राहिले। आता पुढे आवृत्ती किती ते देव जाणे। बर, तर यामध्ये हे जे आपण सॉइलची ब्रीज प्रक्रिया केली त्यानंतर याला तुम्ही काय काय केलं? त्याच्यानंतर काय 15-20 दिवसानं आपण अर्थ जे आहे तुमचं हा, ग्रीन लाईफचं, हा. त्याची ड्रिचिंग केली। अच्छा, आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानं मॅजिक किटची ड्रिचिंग केली। अच्छा, आणि एक तुमच्या त्या याची काय त्याचं नाव, स्प्रे घेतला? स्प्रे घेतला। अच्छा, एक स्प्रे आणि 3 ड्रिप। ऐकत नाही तर कुठलं रासायनिक खत नाही? नाही नाही काहीच कुठलं रासायनिक खत नाही, कुठला फवारा नाही, नाही। कुठलं काही नाही? नाही। तरी असं वाटते का हे बा एवढा ग्रीन लाईफच्या एका स्प्रेमध्ये आणि एका आपल्या 3 ड्रिंचिंगमध्ये या झाडाची जी क्वालिटी वाटते तुम्हाला, जसे फुटवे वगैरे हे तुम्ही पाहू शकता, हे सर्व काही डेव्हलप झालेलं आहे, असं वाटते का? काही शेतकरी काय म्हणतात आजूबाजू, काही असं वाटते का? असं शक्य कोणाला नाही, शक्य नाही। पण आता हे डायरेक्ट प्रॅक्टिकली आपल्याला दिसूनच राहिलं आणि मलाही दिसून राहिलं, तुम्हालाही दिसून राहिलं। त्याच्यामुळे याच्या शंका घेण्याचं काही कारण नसतं ना, आपण जे आहे ते सांगून राहिलो। बरं, हे याचे ब्रँचिंग वगैरे तुम्हाला काय अनुभव आला की बा ब्रँचिंग खुललं पाहिजे म्हणजे जास्त ब्रँचिंग होईल का? आपलं ट्रीटमेंट केल्यानं तशीच ब्रँचिंग येऊन जाते? बिना खुळल्यानंही ब्रँचिंग भरपूर होऊ शकते, पण मी ते अगोदर एकदा खुळली होती। अच्छा, त्याच्यामुळं मग नंतर जेव्हा मॅजिक म्हणजे स्प्रे घेतला, हां हां, नंतर काहीच नाही केलं, आपोआपच ब्रँचिंग ऑटोमॅटिक ब्रँचिंग, ऑटोमॅटिक। म्हणजे खुळाचं काम नाही, काही नाही, काहीच नाही। आपण पाहू शकता या काकांनी आपल्याला आता संपूर्ण माहिती सांगितली कशा पद्धतीने याने हा प्लॉट डेव्हलप केला। फक्त 3 ड्रिंचिंग, सॉईलची ब्रीज प्रक्रिया, सॉईलची ड्रिंचिंग, तिथून नंतर एक ग्रीन अर्थची ड्रिंचिंग आणि एक आता काकांनी जस्ट एक मॅजिक किटची ड्रिंचिंग केलेली आहे आणि एक स्प्रे घेतला। तर एवढ्यामध्ये अशा प्रकारचा प्लॉट तुम्ही पाहू शकता, हा कशा पद्धतीने हा प्लॉट डेव्हलप झाला। झाडाची ब्रँचिंग पाहू शकता, फुटवे प्रत्येक इथून आपण जवळ पाहू शकलो तर प्रत्येक ब्रँचिंगमध्ये असं फुटवा निघत आहे। तर हा एक शेतकऱ्यांनी आपल्याला बोलून दाखवलं की अशा प्रकारची तूर कधी आलीच नाही, अशा प्रकारचा फुटवा कधी झाला नाही। आता आजूबाजूचे प्लॉट जर आपण पाहिले बाजूचे, तर त्यामध्ये असे भरपूर पिवळे पडलेले प्लॉट आहेत, प्लॉटचे ब्रँचिंग नाही आहे आणि तसंच ब्रँचिंग झाली नाही, पिवळे प्लॉट पडलेले आहे, तूर मरत आहे। पण इथं कुठल्याही प्रकारची अशी तूर मर नाही आहे किंवा कुठलं ब्रँचिंगचा प्रॉब्लेम नाही आहे, असं योग्य प्रकारे डेव्हलप झालेली आहे, कुठलंही रासायनिक खत नाही आहे। तरी आपल्याला हा प्लॉट एक व्यवस्थित प्लॉट असा पाहण्यासारखा प्लॉट इथं तयार झालेला आहे। तर अशाच प्रकारची नवीन नवीन माहिती आपल्याला हवी असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन माहिती तुम्हाला आपल्याला तिथं मिळेल। धन्यवाद।